अरे ए उठ, नुसतं काहीतरी वाचत बसतो पुस्तकं समोर ठेवून, उठ आणि आमच्या बरोबर युद्ध कर. अरे काही अशी खोड असते बघा, उगाच काहीतरी दुसऱ्याला त्रास द्यायचा. बघा अशी मी म्हटलं पूर्वरंगामध्ये की दुसऱ्याचं सुख पाहून ज्यांना वाईट वाटतं त्यांना राक्षस म्हणायचं. आणि ते वाईट का वाटतं तर त्यांच्याकडे अहंकार असतो. यांचं तर उठ आणि आमच्या बरोबर युद्ध कर. ते म्हणले मी शक्य नाही. कोणाला आव्हान केलं होतं युद्धाचं? भगवान ब्रह्मदेवांना. देवी भागवतातला 3रा स्कंद त्यातला पहिला अध्याय. भगवान ब्रह्मदेवांना त्यांनी आव्हान केलं होतं आमच्या बरोबर युद्ध करा. हे 2 जण आणि ब्रह्मदेव एकटे. ब्रह्मदेव म्हणले दोघांकडे तुमच्याशी मी कस काय, मुळात मला युद्धच खेळता येत नाही. माझं युद्ध म्हणजे माझी युद्धाची आयुध म्हणजे हे टाक, ही शाईची दौड आणि हे कागद, यांच्या बरोबर माझं युद्ध चालतं. तुमच्या बरोबर मला युद्ध खेळता येत नाही. तुम्ही भगवान शिवांकडे जा. कारण काय माहितीये का, ते भगवान शिव आहेत ना, ते खूप तापट आहेत. त्यांना खूप राग येतो. ते मोडतात, तोडतात, जाळतात, सगळं करतात. ते तुम्ही तिकडे जा. यांना आणखीन शेव आला. म्हणले बर 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 बघतो. हे तिथं गेले आणि तिथे काय चाललं होतं, भगवान शिव नेहमी ध्यानात नाही तर नामात नाम चालू होतं. श्रीराम जय राम स्मरणिका हातात होती आणि चालू होतं सुखाने नाम. हे गेले 2 जण, दोघांनी दोन्ही बाजूनी गदा गदा हलवलं. उठ, नाम काय घेते काय आणि काय मिळणार आहे तुला, आमच्या बरोबर युद्ध कर. कोण होते हे 2 जण? हे 2 जण होते मधु आणि कैटभ नावाचे राक्षस. मधु कैटभ ते जन्माले जन्माला आल्याबरोबर त्यांनी ब्रह्मदेवाकडनं वर प्राप्त करून घेतला होता आणि त्यांनाच आता आव्हान करत होते युद्धाचं. ब्रह्मदेव म्हणाले मला शक्य नाही, तुम्ही शिवांकडे जा. शिवांकडे आले. शिव म्हणाले तुम्ही दोघं आहात, मला नाही शक्य बाबा, दोघांबरोबर मी एकटा कसा लढणार. अहो आम्हाला अजून अहंकाराने आम्ही फुगून गेलो. बघा ब्रह्मदेव सुद्धा नाही म्हणले. शिव एवढे मोडतोड करतात, जाळपोळ करतात, त्या कामदेवासारख्याला जाळलं त्यांनी, ते सुद्धा नाही म्हणले युद्ध करायला. शिव म्हणले पण मी तुम्हाला एक चांगला गडी देतो तुमच्या बरोबर युद्ध खेळायला. कोण? लवकर सांगा. विष्णू. ते क्षीरसागरामध्ये शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं भगवान् गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही त्यांच्याकडे जा
ते युद्ध निपुण आहेत. तुम्ही दोघंही जा. अरे चल रे, हे सांगतायत, हे दोघं नाही म्हणले, तो काय खेळणार आहे, चल. दोघ जण गेले. हे छान शेषावर पहुडलेले होते. त्यांची तो डीपी आठवा बघा. आतापर्यंतचा त्यांचा जो फोटो आहे तो फोटो कधी बदललाय का? ते शेषावर झोपले, लक्ष्मी माता पादसेवन करतायत. हाच फोटो आहे की नाही त्यांच्याकडे? आमचे फोटो रोज बदलत असतात, त्यांचा तोच फोटो आहे. कुठेही जा तोच फोटो बघायला मिळतो. म्हणजे तो फोटो असला की डोळे झाकून सांगायचं की हा भगवान विष्णूंची छबी. अशा अवतारात त्यांना पाहिलं आणि म्हणले, काय तू काय पुण्यात राहतोयस का? 12 ते 4 झोप. उठ 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 उठ. काय झालं काय? आमच्या बरोबर युद्ध कर. उठ 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 उठ. उठवलं, जागे झाले. आळोखे पिळ, कोण तुम्ही? यांनी भगवान विष्णूंनी विचारलं, तुम्ही कोण? हे म्हणले, तू कोण ते सांग आधी. म्हणले, कोण म्हणजे मी तुझा पिता. भगवान विष्णूंच्या कानातनं मधु आणि कैटवांचा जन्म आहे. मग ज्यांनी जन्माला घातलं ते आपले वडील ना. हे म्हणले, एवढी मजल गेली काय तुझी? अहंकारी माणसाला आपल्याशी कोण बोलतंय ह्याचं सुद्धा भान राहत नाही, आणि आपण कुणाबरोबर काय शब्द उच्चारतो याचं तर भान त्याच्याहून राहत नाही. कोण म्हणे, कोण तू? तिकडे वडील असले तर आणि कोणी यास आमच्या बरोबर युद्ध कर. म्हणले, खरं मान डोलली. तुम्ही म्हणाल आमच्या भगवान गोपाळ कृष्णांचं हे छान आहे बघा, ते कुणाला दुखवत नाही. गंगा बोले गंगाधर, जमुना बोले जमुनादास. त्यांना जे करायचं तेच ते करतात. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि दोघ जण यांच्या बरोबर युद्ध करतायत. थोडी थोडकी वर्ष नाही हो, 5000 वर्ष युद्ध खेळतायत. त्यातला पहिले मधु यायचा, त्यांच्या बरोबर युद्ध खेळायचा. दमला की तो मागे जाऊन बसायचा. कैटभ यायचा. आमच्याकडे लहानपणी आपल्याला आठवत असेल बघा, आम्ही म्हणायचो नवगडी नवराज्य. यांच्याकडे तसं नाही, नवगडी जुनं राज्य. आणि आता भगवान विष्णू थकले हो, 5000 वर्ष एकटेच युद्ध करतायत. आणि भगवतीकडे गेले, भगवतीला प्रार्थना केली, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः. अंबा माता की जय. आणि जगदंबा आईसाहेब प्रगट झाल्या. विचारलं, काय? विष्णू म्हणतात, अगं यांना हे मारले मेले जाणार नव्हते तर यांच्या बरोबर युद्ध खेळायची तू मला प्रेरणा दिलीसच का? म्हणले, मी कधी सांगितलं ते मेले जाणार नाहीये, ते मरणारच आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. त्यामुळे हे मरणार आहे हे नक्की. पण किती वर्ष? 5000 वर्ष झाली ना. आता ते म्हणतात, भगवतीने सांगितलं आता जा आणि परत त्यांना युद्धाचं आव्हान द्या. काय करायचं ते मी बघून घेते. आणि आईसाहेब तिथे उभ्या राहिल्या, हाताची घडी घातली. भगवान विष्णू गेले आणि सांगितलं की या युद्धाला, युद्धाला या असं म्हणले. आणि मगाच्या सारखंच, म्हणजे इतके 5 वर्ष जे चाललं होतं तसंच, 2.5 वर्ष तू 2.5 वर्ष मी. हे असं बोलायचं नाही, म्हणजे 2500 वर्ष म्हणायचंय मला. नाही तर तुम्ही म्हणाल बाई काय 2500 वर्ष. आणि असं झाल्यानंतर आता भगवान विष्णू म्हणत, दमलो बाबा आता मी. तुम्ही दोघ जण काय छान युद्ध खेळता हो. तुमच्याकडे काय शस्त्र आहेत, काय अस्त्र आहेत, त्याचा काय वापर करता, किती चांगलं खेळता युद्ध. फुगून गेले नाही.
आम्ही ते दोघं जण तर तयारच नव्हते. हे कसे बसे तयार झाले. 5,000 वर्ष, आता हे आणखीन एक 2-4 हजार वर्ष, 9 वर्ष आमच्या बरोबर 9,000 वर्ष युद्ध केलं आणि आम्हाला आमचं कौतुक करतायत. काय काय मस्त खेळताय तुम्ही युद्ध. खरंच बाबा, मला सगळेजण भक्तीने जिंकतात. या भक्तांना काही कळत नाही. ते आपलं नाव घेतात. त्यांनी माझं नाव घेतलं की मी खुश होतो. त्यांना हवं नको ते देऊन टाकतो. बरोबर आहे. ब्रह्मदेवानी पण हेच केलं. अहो तुम्हाला देवाना ना जाऊ देत, बोलायला नको. शहाण्या सुरत्या माणसाच्या पुढे त्यांना काही टिंब टिंब टिंब, पण ह्या लोकांना मात्र सगळं कळत असतं. बरं, एवढूशा कौतुकाने ते फुगून जातात आणि मस्त युद्ध. त्यांनी भक्तीने जिंकलंय, पण तुम्ही तुमचा म्हणजे पराक्रम काय वर्णावा, काय वर्णावा. तुम्ही मला शक्तीने जिंकलंय, काय हवं ते मागून घ्या. खुश झाले. शक्तीने जिंकलंय आणि आपल्याला वर देतायत. बरं झालं, ब्रह्मदेवानी एक वर दिलाय. आता ह्यांच्याकडनंही आपण दुसरा वर घेऊ. ब्रह्मदेवानी काय वर दिला होता की तुम्ही इच्छा मरणी असाल, तुम्हाला मरण तुम्ही मागितल्याशिवाय येणार नाही. आता त्याला जोडून काहीतरी एखादा ह्यांच्याकडनंही वर घेऊ, आपलं काम झालं. आणि आजच्या भाषेत सांगते, सही करून कोरा चेक टाकला आणि सांगितलं रक्कम लिहा. आता हे रक्कम लिहिणार तेवढ्यात समोर आईसाहेब हाताची घडी घालून उभ्या होत्या आणि ह्यांच्याकडे बघून हसताय. कसं फसवलं. अशा अर्थाने अहो त्या आपल्याकडे बघून हसतायत आणि आपण रक्कम लिहायची काही शक्य नाही. हे काहीतरी तू काय आपल्याला देणार आहे, हा बोलतोय एकमेकांना. तू काय देणार आपल्याला, आपण त्याला जिंकून घेतलंय शक्तीने. आत्ताच तो म्हणला ना की शक्तीने जिंकलंय. शक्तीने त्या तुम्ही जिंकले. शक्तीने जिंकलंय आणि आता वर मागा म्हणतायत. काय धारिष्ट आहे ह्याचं. कोण म्हणतायत? मधु आणि कैटव. का म्हणतायत असं, तर समोर आईसाहेब उभे आहेत. आणि मंडळी, खरं सांगायचं ना तर थोडासा म्हणजे मला बंधुवर्गाकडे दोष नाही द्यायचा, पण तरी जाता जाता बोलावंसं वाटतं म्हणून की थोडासा पुरुषी अहंकार असतो ना. नाही म्हटलं तरी, आम्ही कितीही म्हटलं की आमच्याकडे आम्ही लक्ष्मी म्हणजे पत्नीला लक्ष्मी मानतो, तरी कुठेतरी तो अहंकार असतोच मंडळी. नाही म्हटलं तरी त्याला आणि पर्याय नाहीये किंवा इलाजही नाहीये. तसं इथे झालं. यांचा पुरुषी अहंकार थोडा डिवचला गेला आणि ते म्हणले, हे तू काय आम्हाला देणार. हे बघ, तू लिहिलेला चेक फाडून टाकला. आता आम्हीच तुला चेक देतो कोरा. तुला काय हवं ते माग. आईसाहेबांचं काम झालं. आईसाहेब निघून गेले. यांनी सांगितलं, मला तुम्ही तुमचं मरण द्या. रक्कमच एवढी मोठी मागितली. अहो ती रक्कम लिहायला यांच्या अकाउंटला पैसे असायला हवेत ना हो. एटीएम जरी असलं तरी असेल तर मिळेल, नसेल तर कुठनं मिळणार. आणि पुन्हा त्याला सुद्धा मर्यादा आहे. जेवढे टाकाल तेवढेच मिळतात, जास्त मिळत नाही. रक्कम टाकून होईपर्यंत आईसाहेब तिथे होत्या. रक्कम टाकली, त्या मुक्त झाल्या. आता यांच्या पायाखालची जमीन हादरली. काय करावं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. आम्हाला थोडा वेळ द्या, अकाउंट मध्ये पैसे आहेत का बघतो. थोडा आताच्या भाषेत सांगते. आणि ठीक आहे म्हणे. आणि त्यांनी ठरवलं एकमेकांनी की ह्याला सगळीकडे काय आहे, पाणी आहे. सगळीकडे पाणी आहे. याला आपण असं सांगू की जिथे कोरडी जागा असेल अशा ठिकाणी आम्हाला नेऊन मार.
आम्ही मरायला तयार. आता तेव्हा पृथ्वी अजून तयार होत होती, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होतं. भगवान विष्णू म्हणले ठीक आहे, तथास्तु, तथास्तु, तसाच तू. जिथे मिळेल तिथे तुला मारतो, जागा मिळेल तिथे. आणि यांनी आपलं शरीर 50 योजन वाढवलं. भगवान विष्णूंनी 50 योजन शरीर वाढवलं. मधुकैटवांनी 75 योजन शरीर वाढवलं. मर्यादा असतात बरं प्रत्येकाला. भगवंताला मर्यादा नाहीये, तो अमर्याद आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्थिरचर व्यापुनी अवगा चराचरो दशांकुले उरला, असा तो भगवंत आहे. आता यांनी 100 योजन शरीर वाढवलं विष्णूंनी. यांना कुठे, यांना मर्यादा आहे, कुठे वाढवतायत ते. आणि छान मांडीवर घेतलं आणि त्या सुदर्शनाला आज्ञा केली. सुदर्शनाची आज्ञा सुदर्शनाला आज्ञा केली की मी त्यांना मांडीवर घेतलेलं आहे. एकाला एका मांडीवर, दुसऱ्याला एका मांडीवर. कारण कोरड्या जागेमध्ये मृत्यू अभावता ना, मांडी ओली जागा नाहीये. आणि सुदर्शनाला सांगितलं की तू असं काही तुझं काम कर की बरोबर त्यांचं शिर धडापासून वेगळं होईल आणि ते कुठे जाईल, जगदंबेच्या चरणाशी जाईल. आणि सुदर्शनाने आपलं काम केलं, त्या शिरांना जगदंबेला अर्पण केलं. अंबा माता की जय. आणि त्यांचं काम झालं. मंडळी, यांना आपला जीव का गमवावा लागला? मगाशी मी म्हटलं तसं की अहंकार जर असेल ना, तर आपणच आपल्या जीवनाचे तारमार संगतीत ठेवीदास प्रार्थितो नाही, ठेवीदास आम्ही तो. आम्हीच आम्हाला तारतो किंवा मारतो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हेच सांगताना आपल्याला तारकाश्रम स्वामी सांगतात. मागणं मागते. क्षमा मागून सांगते की आपण आहे नंतर म्हणणार आहोत. आधी जोगवा होईल आणि जोगवा झाल्यानंतर आरती आणि मागणं होईल. मी म्हणायचं म्हणू देत ना, म्हण ये ये. अरे मग अशीच म्हणायचं.